विद्यापीठ युनिव्हर्सिटीमध्ये आत्ताच हेमलता ठाकरे मॅडम ज्यांनी आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, या विद्यापीठ प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून हा त्यांनी जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. आता त्यांना डिस्चार्ज झालाय, त्या घरी आल्या, त्यांना भेटण्यासाठी आम्ही इथं आलोय. म्हणजे एवढा तीव्र स्वरूपाचा विद्यापीठ प्रशासनाचा छळ चालू आहे. एक महिला आपल्या न्यायासाठी अनेक दिवसापासून भांडत आहे, पोलिसांना तक्रारी दिल्या जात आहे, पण त्यावरती पोलीस प्रशासन दखल घेत नाहीये. याचं कारण पोलीस प्रशासनाने स्पष्ट करावं. तुम्हाला कुणी राज्यकर्त्यांचा, कुणी मोठ्या अधिकाऱ्यांचा दबाव येतोय का? एक महिला आहे, तिच्या जीवाशी खेळणं हे खूप मोठं निंदनीय काम आहे. एका निष्पाप महिलेला असं आपण बळी पडण्यासाठी सोडणार असाल तर लोकशाही आपल्या देशामध्ये जिवंत आहे का, असा ज्वलंत प्रश्न उपस्थित राहतो. त्यांना अनेक वर्षापासून त्रास देण्यात येतोय. विद्यापीठ प्रशासनातील गणेश मंजा असतील, प्रशांत अमृतसर असतील, BS डोळे असतील, म्हणजे आपण पुरुष असताना देखील एका महिलेचा छळ करता. म्हणजे आपल्या घरामध्येही महिला असेल, त्यांचाही आदर आपल्याला समजायला पाहिजे. पण एक महिला संघर्ष करते, एक अनुसूचित जाती जमातीतून एका मोठ्या पदावर जाऊन बसते, ते जर तुम्हाला देखावले जात नसेल आणि तुम्ही जातीय मानसिकतेच्या पोटातून असं निंदनीय कृत्य करत असेल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे असं मी समजतो. आणि आमचा आता थेट इशारा आहे की हेमलता ठाकरे मॅडमला एकटं समजायचा प्रयत्न करू नका. शिक्षण मंत्री असतील, आपले हे असतील, विद्यापीठ प्रशासनातील मुख्य कुणी असतील, त्याचा थेट आमचा इशारा आहे. या हेमलता ठाकरे मॅडम अनेक वर्षापासून आपला संघर्ष चालू आहे, मोठ्या पदावरती गेलेले आहे आणि त्यांना जर आपल्या पदावरती बसण्यासाठी संघर्ष करावा लागत असेल तर हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं खूप मोठं दुर्दैव आहे. त्यामुळे शिक्षण मंत्र्यालाही आमचा इशारा आहे, तात्काळ या घटनेमध्ये दखल घ्यावी. पोलीस प्रशासनाला, पोलीस आयुक्ताला माझी विनंती आहे की हेमलता ठाकरे मॅडम यांच्या संदर्भात तातडीची चौकशी करावी आणि यांना न्याय द्यायचा प्रयत्न करावा. नाहीतर ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मोठा आंदोलनात्मक इशारा आम्ही आज या ठिकाणी देतोय. आज त्यांना भेटण्यासाठी आलो असता त्यांची परिस्थिती ऐकून माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलंय. एवढी वेदनादायी परिस्थिती, एक महिला संघर्षातून वाट करते आणि या पदापर्यंत येते हे तिच्या जीवालाच माहिती. पण हे काही जातीवादी मानसिकतेला देखावल्या जात नसेल तर यांना आम्ही हिसका दिल्याशिवाय तर आता शांत बसणार नाही. पुढील काय घटना झाली ते आपण शांततेने मॅडमकडून जाणून घेऊया. काही घाबरू नका, बोला बोला बोला, लढायचंय आपल्याला. विद्यापीठातले अमृतकर सर, शिपाई देशमुख, विजय सलापुरे, विजय फुलारे सर, गणेश मंजा डोळे सर यांनी मिळून माझ्यावरती खोटा चोरीचा आरोप पोलीस स्टेशनला दिला. कुठलाही पुरावा नाही, कुठलीही चौकशीच नाही, काही नाही. मला ते त्रास सहन झाला नाही म्हणून मी मरण्याचा विचार केला आणि मी माझ्या आईचा, भावाचा निरोप घेऊन या जगातून निघायचा मी विचार केला आणि 9 तारखेला मी जगाचा निरोप घेतला. पण दुर्दैवाने वाचले. का वाचले हा प्रश्न पडतोय नुसता. मला न्याय मिळणार नाही, मला अपेक्षा आहे असं मला 100% वाटते की मला न्याय देणार नाही सर प्रशासन. आम्ही आहे ना, तर आम्ही लढू ना मोठ्या प्रमाणात. असं खचून जाऊ नका. मला नोकरी करायची सुद्धा इच्छा नाही राहिली सर. नाही, असं खचून जाऊ नका. असं तर प्रवृत्ती वाढत जातील.